नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन UK। तुम्ही या मराठी माणसाचा भारत दौरा तर बघताच आहेत। आजच्या दिवसाची आमची सुरुवात झाली या छान रसरशीत गोड आंब्यांनी, जे आम्हाला UKमध्ये कधीच लवकर मिळत नव्हते। चला तर मग सोबत राहा। हॅपी बीबी कुठे चाललाय? नवीन घरी चाललाय का? कोणाचं नवीन घर आहे? आपलं। वाह, किती छान उत्तर दिलं। एकदम भारी उत्तर होतं हे। भरपूर पोटभर अगदी तडस लागेपर्यंत आंब्याचा रस खाऊन झाल्यानंतर आता आमचा दौरा आहे ते म्हणजे दादाच्या नवीन घराकडे। दादाचं हे घर तर आहेच, पण दादाने अजून एक घर बुक केलंय। सुरुवातीच्या काळात आम्ही बघितलेलं, पण आता परत बघायला चाललोय। तू ये इकडे आधी। दादाचं हे घर आता जवळजवळ पूर्ण होतच आलंय। काही महिन्यातच त्याचं पोझिशन मिळेल। आम्ही घर बघत होतो, पण सगळ्यात जास्त मजा येत होती घर दाखवताना ते म्हणजे अबीरला। अबीर इतका छान पद्धतीने आम्हाला हे घर दाखवत होता की ही माझी रूम, ही दादाची रूम, असं करत करत आम्ही सगळं बघत फिरत होतो। आणि वाह, घर बघून एकदम छान वाटत होतं, कारण पुढचा दौरा आमचा जेव्हा भारतात होईल तेव्हा हे घर झालेलं असेल आणि ह्याच घरात आम्ही आलेलो असू। घर बघायला आम्ही सगळे चालू होतो जवळजवळ, म्हणजे साहिल, अबीर, दादा, मी, स्नेहल, बाबा आणि सागर श्रेया देखील आलेले। नवीन घर बघून झाल्यानंतर परत दादाकडे गेलो आणि तिथनं आता आमचा दौरा सुरू झाला होता तो पुढचा। तो कुठला ते कळेलच। आपण बाहेर चाललोय ना? आपला काढतोय ना। कुठे चाललायस तू? जादूगर? हो का? त्यांचं नाव काय माहिती का तुला? जादूचे प्रयोग बरोबर आहे, पण त्यांचं नाव आहे जितेंद्र रघुवीर। जितेंद्र रघुवीर, त्यांच्याकडे चाललोय आपण। चलायचं ना मग? जादू बघायला आवडेल ना तुला? तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओज बघितलेच असेल यूट्यूबवरचे, आणि त्यात जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्यासोबत केलेली रील देखील बघितली असेल। आता आम्ही निघालो आहोत त्यांच्याच जादूच्या प्रयोगाला, ज्याच्यासाठी आम्ही रील केली होती, म्हणजे त्यांचा 16,000वा प्रयोग होता। त्यासाठी त्यांनी आपल्या धक्कामार पुष्कर या इंस्टाग्राम हँडलवर रील केलेली। अबीर, आता तोच शो बघायला मुलांसोबत आलोय। साहिल, पूर्ण जबरदस्त। हो चालेल, चला साऊ इकडनंच। पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे आम्हाला थेरगाव ते कोथरूडला यायला वेळ झाला। वेळ झाल्यामुळे शो ऑलरेडी सुरू झाला होता। आता मिस्टेक बॉक्स म्हणून सिंगापूरचं इथं आपल्याकडे आलंय, पण अमेझिंग डाईसचं पण आलंय इथे। एक तुम्हाला दिसतोय या, आणि तिथे दिसतोय तुम्हाला एक डाईस आहे करून। फळं आली, शेवटी एवढा मोठा मासा आला। कोण देतोय सगळं बघूया। बॉक्स बॉम्बले फॉलोइंग असलेला, इंस्टाग्रामवर वेगवेगळे प्रयोग करत असलेला आमचा मित्र पुष्कर उज्जैनकर खास या शोसाठी UK वरनं आलेला आहे। जरा जोरदार टाळ्या द्या पुष्करला। ऑल राईट, बसायला हरकत आहे पुष्कर। आणि आता
या पुढचा प्रयोग दाखवणाऱ्या या प्रयोगाला जागेवरनं कोणी उठणार नाही, हात वर करा. मला ऑलराईट, तो फ्लॅश पडला आणि फोटो निघालाय. आणि आता पुढची बाजू काढतो आणि त्याच्यात तो फोटो आपण आतमध्ये टाकून देणार आहोत त्या कॅमेराच्या. तुम्हाला दिसतं आतमध्ये रिकामा कॅमेराची बॉडी, त्याच्यात हा फोटो प्रोसेसिंगला टाकतो. आणि आता स्टार्ट बटन आपण प्रोसेसिंग चालू करतोय. माझ्यावर 1 to 10 चा काउंटडाऊन देणार का? बघा का आपण. जादूचे प्रयोग साहिल आणि अबीर सोबत बघताना आम्हाला देखील खूप मजा येत होती. कारण लहानपणी देखील जादूचे प्रयोग मी बघितले होते पण अगदी छोटे मोठे असतात ना, कुठल्या बर्थडेमध्ये किंवा असे, तसे बघितले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि इतका मोठा शो कधीच बघितला नव्हता. आणि हा खूप मजा आली. हो हो हो, एवढं स्टेजवर बोलवलं काय पाहिजेच नाही. जादूचा प्रयोग झाल्यानंतर काय करायचं असा आमचा विचार सुरू होता. आम्हाला आमच्या पुतण्यांसोबत आज बाहेरच जेवायचं होतं. आमचा प्लॅन हा ठरलेला होता. पण तो प्लॅन कधी FC रोडवर शिफ्ट झाला ते आम्हाला देखील कळलं नाही. तसा नाही तुझं उगाच. अबीर ते कवर कसं आहे रे? बोगस आहे. बघू चांगलं आहे का साहिल? चला अरे केवढी गर्दी. अय 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 2 मिनिटं थांब. FC रोडवर आमचं फिरणं सुरू होतं आणि आता विचार देखील सुरू झाला होता की कुठे जेवायचं. कारण आम्ही आधीच उतरलो होतो. थोडंफार फिरायचं होतं, थोडीफार खरेदी करायची होती, थोडाफार FC रोड बघायचा होता. पण आता जेवायचं कुठे हा मोठा प्रश्न आम्हाला पडला होता. गर्दी भरपूरच होती प्रत्येक ठिकाणी, त्यामुळे बाहेर तर काही खाता येणार नव्हतं आम्हाला. कॉलेजमध्ये असताना स्नेहल कायम चैतन्य पराठाला जायची, आम्ही देखील जायचो एकत्र दोघे. म्हणून आम्ही ठरवलं की आता तिथेच जाऊया. पण आम्ही खूप अलीकडे उतरलो असल्यामुळे बरंच अंतर पायी जाणं होतं आम्हाला. फायनली बरंच चालून आता आम्ही पोहोचलो आहोत ते चैतन्य पराठाला. आधी भरपूर नाव होतं म्हणून आम्ही इथे यायचं ठरवलं होतं. पण वेटिंगही भरपूर होतं. आणि हां, आधीसारखी क्वालिटी आणि सर्व्हिस आता मुळीच राहिलेली नाही आहे. आमचा अनुभव मुळीच चांगला नव्हता. मेथी पनीर, अमृतसरी आणि पेशावर. अबीरसाठी ऑर्डर केलेले फ्रेंच फ्राईज आणायला त्यांनी जवळजवळ 1.5 तास घेतला. त्याच्यामुळे आम्हाला FC रोडवरच 11 वाजले होते. मुलांनो काय झालं मुलांनो?
आणि काय झालं मुलांना? त्रास दिला खूप गाईस. आमची कॅब कॅन्सल होऊन गेली गाईस 3-4 वेळा. हॉटेल मधून ना त्या भंगाट लोकांनी जेवायला दिलं नाही लवकर. जेवायला दिले नाही लवकर भंगाट लोकांनी. हा ना. मग तुला त्रास झाला? त्रास झाला का? मला आईला कॅबच मिळत नव्हती. माझं काय करतोय आपण? गाईस आम्ही आमच्या बाबाकडे थांबलो. माझं लक्ष आहे, माझं लक्ष आहे. गाईस आमचा बाबा आला की आम्ही गाडीत बसून जाऊ मग गाईस. फ्रेंच फ्राईज आणायला त्यांनी जवळजवळ 1.5 तास घेतल्यामुळे आम्हाला जेवायला खूपच उशीर झाला. नंतर कॅबही मिळत नव्हती. शेवटी मोठ्या भावाला फोन करून बोलवलं की आम्हाला घ्यायला ये. आता आम्ही तिथे त्याची वाट बघत बसलो होतो. बरोबर आहे बेटा. चला चप्पल घाला. चला. फायनली रात्री 12:15 वाजता माझा मोठा भाऊ आम्हाला घ्यायला आला आणि आमचा जीव भांड्यात पडला. आम्हाला टेन्शन आलं होतं की इतक्या वेळ मुलांना घेऊन कसं इथं थांबायचं. काळजी देखील वाटत होती मुलांची. मी काकाच्या एअरपोर्टवरनं घेतलं ना तेव्हा एवढा आनंद झाला. तुम्ही आल्यावर झाला. शपथ सांगतोय. तर मंडळी, तुम्हाला आमचा हा ॲडव्हेंचरस दिवस कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते जरूर सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अजून भरपूर व्हिडिओज आपल्या चॅनलवर येणार आहेत.